सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला आले. सगळ्या गाणगापुरामध्ये आनंद झाला. सर्वांच्या मुखी स्वामींचं नाव, सर्वांची लगबग स्वामींच्या दर्शनासाठी. लहान लेकरापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण स्वामींच्या भोवताल राहायची इच्छा व्यक्त करायचे आणि महाराजांच्या सोबत राहायचे, सहवासात राहायचे, संगतीमध्ये राहायचे. राजालासुद्धा सदैव महाराजांचा ध्यास लागला. कधी कधी राजाला वाटायचं, महाराज पालखीमध्ये बसा, आपण फिरून येऊ. महाराजांना पालखीत फिरवायचा, पालखीत मिरवायचा. महाराजांना कधी भारी भारीचे कपड्यांचा आहेर करायचा, महाराजांसाठी कधी मोठा अन्नदान करायचा. हे सगळं गाणगापूरमध्ये राज ऐश्वर्याचा उपभोग स्वामी नरसिंह सरस्वती घेत आहेत. ही बातमी कर्णोपकर्णी तिथून जवळ असलेल्या कुमसी नावाच्या गावामध्ये जे त्रिविक्रम भारती नावाचे यती होते त्यांच्या कानापर्यंत पोहोचले. ते साधू होते, त्यांची साधना होती. मनन, चिंतन, निजध्यास, साक्षात्कार अशा ईश्वरी उपासनेच्या विविध अंगानं परिपुष्ट होते. आणि त्यांना जेव्हा ह्या बातम्या कळायला लागल्या की कोणीतरी एक संन्यासी आहे आणि तो संन्यासी आहे आणि त्यानं वांज म्हशीला दूध निर्माण करून दिलं आणि म्हणून सगळं गाव त्याच्या भजनी लागलं, तर त्यांना मनातल्या मनात वाटायचं की हे काय चतुर्थाश्रम स्वीकारला आहे आणि हे काय खेळ लावला आहे. एवढं राजवैभव चतुर्थाश्रमाला कशाला पाहिजे, अशी मनामध्ये एक स्वामी नरसिंह सरस्वतीबद्दल त्या संताच्या मनामध्ये एक प्रकारची आढी निर्माण झाली. एक प्रकारचा थोडासा द्वेषाचा दुर्गंध त्यांच्या बोलण्यातून येऊ लागला आणि थोडीशी नरसिंह सरस्वतीच्या संन्यासीपणाची आणि ते भोगत असलेल्या राजा ऐश्वर्याच्या अनुषंगानं त्रिविक्रम भारती आपल्या अवतीभोवतीच्या भक्तांसोबत थोडी त्यांची टिंगल टवाळी करायला लागले. स्वामी नरसिंह सरस्वतीला हे मनोमन जाणवलं. त्यांच्या हे लक्षात होतं की हा चांगला साधू आहे, परंतु एक गोष्ट थोडीशी उणीव आहे, तर ती उणीव आपण दूर केली पाहिजे. कारण चांगला मनुष्य अधिक चांगला झाला पाहिजे या भावनेनं एक लीला केली नरसिंह सरस्वती स्वामींनी. ते राजाला म्हणले, राजा आपल्याला कुमसीला जायचं आहे, जरा पालखी चांगली सजवा आणि सगळ्या गावकऱ्यांना सोबत घ्या, सगळ्यांना नवे नवे कपडे घालायला सांगा, तुम्हीसुद्धा ठेवणीतले कपडे घाला आणि जरा वाद्य वाजंत्री गजर असं करीत आपल्याला कुमसीला जायचं आहे. तिथं एक महान यती आहेत, त्यांच्या भेटीला आपल्याला जायचं आहे. राजाला काय, महाराजांची आज्ञा झाली की तो तर काय आनंदानं तयार झाला. सगळा थाटमाट केला, साहेब पालखी सजवली, वाजंत्र्याचे गजर सुरू झाले, सगळं गावातले नागरिक सजवले, सगळेजण कुमसीला जायला निघाले. महाराज पालखीमध्ये आहेत, राजा पुढे चालत आहे, घोडदळसुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि सैनिक सोबत आहेत आणि अशा राज ऐश्वर्याच्या थाटामध्ये नरसिंह सरस्वती कुमसीला निघाले. कुमसीच्या त्रिविक्रम भारतीला कळालं की ज्यांची आपण मनोमन निंदा करत आहोत, टिंगलटवाळी करत आहोत, चतुर्थाश्रम घेऊनसुद्धा राज ऐश्वर्य उपभोग घेण्याबद्दल आक्षेप आपल्याला वाटत आहे, आपल्या मनामध्ये विक्षेप आलेला आहे, हे काय त्या संन्याशाला कळालं की काय? तो खरोखरच भगवंताचा अवतार आहे की काय? काय ते साक्षात दत्तप्रभू आहेत? काहीही असो, आपल्याला भेटायला आलेत म्हणल्यानंतर आपलं सामोरं जाणं कर्तव्य आहे असं म्हणून त्रिविक्रम भारतीसुद्धा लगबगीनं आपल्या स्थानावरून निघाले. इकडून स्वामी येत आहेत, या बाजूनं त्रिविक्रम भारती त्यांना स्वागतासाठी सामोरं येत आहेत आणि समोरासमोर येत आहेत. तर दृष्टी उचलून जेव्हा पाहिलं त्रिविक्रम भारतींनी, तर हजारो जे सैन्य होतं, नागरिक होते, ते कोणी माणसं दिसतच नव्हते त्यांना. सगळे नरसिंह सरस्वतीच दिसायलेत. एकच रूप दिसायले सगळ्यांचं, एकाच रूपामध्ये सगळे दिसायलेत. आता त्यांना असं वाटलं की 1000 नरसिंह सरस्वती.
जणू काही विराट विश्वरूप दर्शन अर्जुनाला जसं दाखवलं तसं हे विराट विश्वरूप दर्शन मला पाहायला मिळत आहे का? आता मी नमस्कार तरी कोणाला करू? आणि म्हणून त्रिविक्रम भारतीने जमिनीवर साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार घातला आणि उठून पाहिलं तर सगळं सैन्य आहे, सगळे नागरिक आहेत आणि मध्ये एकच नरसिंह सरस्वती आहेत. एकच नरसिंह सरस्वती आहेत म्हणून त्यांना नमस्कार करण्यासाठी हात जोडावेत. पाहावं तर सगळीकडे हजारो नरसिंह सरस्वती दिसावेत. हजारो नरसिंह सरस्वती दिसल्यानंतर काय करावं अशी कावरी बावरी मनाची अवस्था व्हावी, तर एकदम एक नरसिंह सरस्वती स्वामी दिसावेत, बाकी सगळं सैन्य दिसावं. आणि हे पाहिल्यानंतर मात्र त्रिविक्रम भारतीच्या अंतःकरणातला विक्षेप गळून पडला. जो एक चांगला महात्मा होता, त्या महात्म्यातला जो थोडा मळ होता, तो मळ नरसिंह सरस्वती स्वामींनी काढून टाकला आणि दोघांनी एकमेकांना अत्यंत प्रेमानं आणि आदरानं मिठी मारली. म्हणले, यती महाराज, आम्हाला तुमच्या दर्शनाचा आनंद आहे. त्यांनी सांगितलं, मला क्षमा करा महाराज, मी आपल्याला ओळखू शकलो नाही, आपलं सामर्थ्य ओळखू शकलो नाही. आपण साक्षात भगवंत आहात, आपण साक्षात दत्तप्रभू आहात. दोन संतांचं मिलन झालं, सज्जन शक्ती एकत्रित झाली, सज्जन शक्ती संघटित झाली. हेच तर संतांचं काम आहे. चांगला असलेला मनुष्य एखादी कोणती जर उणी गोष्ट असेल तर त्या उण्या गोष्टीलाच टोचून टोचून त्याला अधिक उणं करणं, त्याला वाईट अधिक ठरवणं, हे तर करणं सोपं आहे. परंतु त्याच्यातली छोटीशी उणीव काढून टाकून ते हिऱ्यासारखा लखलखीत करणं हे श्रेष्ठ काम आहे. आणि हे काम नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारतीच्या भेटीतून घडविलं. मला ही भेट फार आवडते. आजकाल संत समाजामध्ये वावरतानाही अनेक माणसं अनेक विकारांना सोबत घेऊन वावरतात. एकमेकाची निंदानालस्ती घडते. परंतु इथं त्यांनी निंदा करणाराची निंदा न करता त्याला आपलंसं केलं, शक्ती वाढवली आणि त्याचा परिणाम फार चांगला झाला. बरं, पुढे परिणाम असा झाला की त्या राज्याचा जो विस्तार होता, त्या विस्तारित राज्यामध्ये एक यवन राजा होता. आणि त्या यवन राजानं अशी एक दौंडी पिटवली की जे कोणी वेदशास्त्राचे जाणते असतील त्यांनी दरबारात यावं, आमचं त्यांना अत्यंत आग्रहाचं आमंत्रण आहे. आणि त्यांनी वेदचर्चा करावी आणि वेदज्ञान प्रगट करावं. त्याला मी खूप आर्थिक धनलाभ होईल असं मी त्यांचा सन्मान करील. दौंडी सगळीकडे पिटविल्यानंतर द्रव्याचा लोभ असलेले अनेक जण त्या ठिकाणी आले आणि वेदचर्चा केल्या. राजा ऐकत होता. राजा ऐकून तो आनंदही व्यक्त करीत होता, त्यांचा यथायोग्य सन्मानही करीत होता. परंतु खूप दुरून त्या राजाकडे दोन विद्वान आले आणि त्यांनी असं सांगितलं की, हे राजा, तू विद्वानांची कदर करणारा आहेस, वेदाची कदर करणारा आहेस आणि वेदचर्चा आपल्या दरबारामध्ये घडवून आणणारा आहेस, तर आम्ही सर्व वेदाचे ज्ञाते आहोत. यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद या वेदामध्ये जे सगळं आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे. तुझ्या राज्यामध्ये जे कोणी विद्वान असतील त्यांना बोलाव आणि आमच्याबरोबर चर्चा करायला सांग, म्हणजे कळून जाईल की कोण श्रेष्ठ आहे ते. आम्ही श्रेष्ठ आहोत, तुझ्यासमोर आम्ही हा प्रस्ताव ठेवत आहोत. राजालाही वाटलं की आपल्याही राज्यामध्ये कोणीतरी श्रेष्ठ आहेत, त्यांना बोलावलं. सगळ्यांना बोलावल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की, ओ हो राजेसाहेब, अहो यांच्या एवढं विद्वान या जगात कोणी नाही. जसे तुम्ही या सगळं समाजाचे राजे आहात तसे हे विद्वानांचे राजे आहेत. आम्ही यांच्या विद्वत्तेसमोर आम्ही पराभूत आहोत. आम्ही यांना विजयी घोषित करतो, तुम्ही यांचा मान सन्मान करा. राजालाही आनंद वाटला की एक दोन विद्वान माणसं आपल्याकडे आले आणि त्यानं सांगितलं की, मी जसा सगळ्या समाजाचा राजा आहे तसे तुम्ही विद्वानांचे राजे आहात. त्यांना पालखीचा मान दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संपूर्ण भारतवर्षामध्ये फिरा, विद्वानांबरोबर चर्चा करा आणि त्यांच्यापासून जयपत्र घ्या, त्यांना चर्चेमध्ये पराभूत करा. हे पहा,
विद्वानांच्या हातानंच विद्वानांचा मानभंग करणे हे जे मानसिक खच्चीकरणाचं कार्य आहे, हे कार्य फार धोकादायक आहे. आजही हे कार्य घडतं. कोण्या 4 शहाण्या माणसांना दुसऱ्या कोण्या 4 शहाण्या माणसाबरोबर झुंजवायचं आणि समाज विस्कळीत करायचा, हा फार मोठा धोका आहे. आणि नेमकं तेच घडत होतं. विद्वानांचा सन्मान करून विद्वानांचा पराभव करा असं राजानं सांगितलं आहे. हे ते चाललेत पालखीमध्ये बसून, जिथं जातील तिथं नगारे वाजत आहेत, ढोल वाजत आहेत, त्यांची प्रशंसा होत आहे. सगळे विद्वान त्यांच्यासमोर जयपत्र लिहून देत आहेत, आम्ही यांच्यासमोर पराभूत आहेत असं लिहून देत आहेत. तो त्यांचा गर्व, तो त्यांचा अहंकार वाढत आहे. असं करीत करीत ते कुमसीला आले. कुमसीला आल्यानंतर त्यांना कळालं की इथं एक त्रिवेदी आहेत, वेदांचं ज्ञाता असणारे एक यती आहेत, त्यांचं नाव त्रिविक्रम भारती आहे. आणि आपण त्यांना भेटू आणि आपण त्यांना म्हणू की तुम्ही आमच्याबरोबर चर्चा तरी करा, वाद तरी करा, नाहीतर पराभूत झालोच म्हणून आम्हाला जयपत्र तरी लिहून द्या. आता इथं सज्जनांचं, उपासकांचं, सात्विक माणसांचं खच्चीकरण करण्याचं काम त्या काळामध्ये चालू होतं. हे याच्याकडे सावधपणानं पाहिलं पाहिजे. म्हणून सज्जन शक्ती संघटित झाली पाहिजे. सज्जन शक्तीनं या अशा अहंकारी विद्वत्तेचा, ज्ञानाचा अहंकार समाजाला जास्त घातक. पैशाच्या अहंकारानं थोडंसं नुकसान होईल, परंतु ज्ञानाच्या अहंकाराच्या माणसामुळं अधिक नुकसान होतं. हे सगळे सामाजिक जीवनाचे पैलू गुरुचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्रिविक्रम भारतीने सांगितलं, अरे तुम्ही काय करत आहात? म्हणले, आम्ही विद्वान आहोत, वेदाचं आम्हाला ज्ञान आहे, आम्ही आमच्यासोबत वेदाची चर्चा करा. ते म्हणले, वेदाची चर्चा काय करायची आहे? नाही, तुम्हाला येत असेल तर तुम्ही करा, येत नसेल तर येत नाही म्हणून सांगा, आम्हाला जयपत्र लिहून द्या. अहो म्हणले, वेद, धर्मशास्त्र हे काही युद्ध आहे का? इथं कोणाचा विजय किंवा कोणाचा पराभव आहे का? हे सर्वांच्या कल्याणाचं शास्त्र असताना हा आविर्भाव तुमचा का आहे? तुम्ही का चांगल्या माणसांना त्रास देत आहात? का अनेक ठिकाणच्या यथामती यथाशक्ती असलेल्या विद्वानांचा अपमान करत आहात, अवमान करीत आहात? जयपत्र का लिहून घेत आहात? असं करून तुम्हाला काय मिळणार आहे? विद्वान आणि अभ्यासू माणसांची अवहेलना का चालू केली आहे हे तुम्ही सोडून द्या, असं परोपरीनं त्रिविक्रम भारती त्यांना समजावून सांगत आहेत. परंतु त्यांचं एकच, एक तर वाद करा, चर्चा करा, नाही तर हरलोत म्हणून आम्हाला लिहून द्या. यप्पा म्हणले, आता असं करू, इथून गाणगापूर नावाचं क्षेत्र जवळ आहे, तिथं आमचे गुरु महाराज आहेत. आता पहा, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारतीची सज्जन शक्ती संघटित एकत्रित केली म्हणून ही पुढची घटना घडत असताना स्वामी नरसिंह सरस्वतीचं त्यांना स्मरण झालं आणि 2 दिव्य शक्ती एकत्रित आल्या. ते म्हणले, ठीक आहे, तुम्हाला कुठं न्यायचं आहे तिथं न्या, तिथंसुद्धा आम्ही हाच प्रस्ताव ठेवू. आणि पालखीमध्ये बसले आणि ह्या त्रिविक्रम भारती संताला त्यांनी पायी चालायला लावलं. असं करू नये बरं, आपल्या हातून संताचा अवमान होईल असं आपण वर्तन करू नये. काय कशाचा अहंकार करावा? काय आहे अहंकार करण्यासारखं आपल्यामध्ये? जगामध्ये किती ज्ञान पडलं आहे म्हणून ज्ञानाचा अहंकार करावा? जगामध्ये किती संपत्ती पडली म्हणून संपत्तीचा अहंकार करावा? कीर्तीचा किती अहंकार करावा? चुकले ते, चुकीला शिक्षा झाली पाहिजे हे त्रिविक्रम भारतीने लक्षात घेतलं. पण म्हणले, आपण शिक्षा करण्याच्या योग्यतेचे नाहीत. योग्य जागा मला कळाली आहे. मी सुद्धा त्यांची निंदाच करत होतो, पण मला त्यांचा अधिकार कळालेला आहे. आता मी त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातो. आणि ते त्रिविक्रम भारती पायी चलत आहेत. हे पालखीत गेले, नरसिंह सरस्वती स्वामी समोर गेले गाणगापूरला. तिथे त्यांचा हाच दणका चालू की चर्चा करा, नाहीतर जयपत्र लिहून द्या. स्वामींनी त्यांना परोपरीनं समजावून सांगितलं. स्वामींनी त्यांना सगळ्या वेदांची प्रकरणं सांगितली, वेदांची अनुक्रमणिका सांगितली. 26व्या अध्यायामध्ये, श्री गुरुचरित्राच्या 26व्या अध्यायामध्ये सगळं वेदांचं सविस्तर वर्णन त्याच दोघांना त्यांनी करून दाखवलेलं आहे की ऋग्वेद काय आहे, ऋग्वेदाचं स्वरूप काय आहे. ऋग्वेद ज्ञानस्वरूप आहे, यजुर्वेद कर्मस्वरूप आहे, सामवेद भक्तिस्वरूप आहे,
अथर्ववेद हे सर्व कल्याणकारी स्वरूप आहे. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून वेदातल्या प्रकरणाचे उल्लेख केलेले आहेत 26व्या अध्यायामध्ये. फार सविस्तर तो अध्याय आहे, खूप मोठा अध्याय आहे. आणि एवढं त्यांना परोपरीनं समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांचा अहंकार वाढतच राहिला, वाद किंवा चर्चा करा म्हणले, मग त्यावेळेस स्वामींच्या लक्षात आलं की यांनी समाजामधल्या अनेक विद्वानांचा धिक्कार केलेला आहे, अनेक साधुसंत विचारांच्या उपासकांचा अवमान केलेला आहे आणि हे अहंकाराच्या दुर्गंधीनं ओतप्रोत झालेले आहेत. यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि असं म्हणून स्वामींनी पुढे काय केलं, हा कथाभाग फार रंजक आहे, उद्बोधक आहे, चिंतन करण्यायोग्य आहे. त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत.